फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. खूप दिवसानंतर या ठिकाणी आपण भेटत आहोत आणि या मध्ये आज आपण प्रश्न निर्मिती म्हणजेच एक आपल्या टॉपिकमध्ये जी समूह साधन केंद्र समन्वयक किंवा शिक्षण विभागाअंतर्गत जी केंद्रप्रमुख म्हणून भरती परीक्षा होणार आहे त्यामध्ये माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन याच्या अंतर्गत माहितीच्या विश्लेषणामध्ये आज आपण प्रश्न निर्मिती म्हणजेच एक स्वाध्याय कौशल्याच्या बाबतीमध्ये असर, न्यास आणि पिसा यांची प्रमुख महत्त्वाची भूमिका काय आहे ही थोडक्यात पाहणार आहोत. त्यावरती प्रश्न हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले असतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जुने असतील त्यांनी इतरांना शेअर देखील करायचं आहे. ठीक आहे. तर पहा, असर म्हणजे काय आहे तर ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट आहे. तर ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट हा याची सर्वात पहिल्यांदा पार्श्वभूमी थोडक्यात पाहून घेऊया आपण. 2005मध्ये प्रथम या संस्थेची स्थापना झाली बरं का. आणि या प्रथम संस्थेनं काय केलं, ग्रामीण भागातील सर्वेक्षण करून जिल्ह्यामध्ये दरवर्षी एक ग्रामीण भागातलं सर्वेक्षण करून त्या ठिकाणी वार्षिक सर्वेक्षणाच्या स्वरूपामध्ये एक स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न ग्रामीण भागातील आपल्या भारत देशामध्ये राज्य असेल किंवा इतर राज्य असतील त्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. खास करून आपण महाराष्ट्र राज्याच्या संबंधित गोष्टी पाहणार आहोत. वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवाल सर्वेक्षण आधारित मांडला आणि 2008पासून हा जे 2008 आपण असर खास करून लक्षात ठेवा, जी प्रथम आहे ही 2005मध्येच संस्था स्थापन झाली. या संस्थेअंतर्गत हा रिपोर्ट त्या ठिकाणी 2008पासून संस्थेअंतर्गत एक स्वायत्त मूल्यमापन, सर्वेक्षण आणि संशोधन म्हणून सर्वात सुरू करण्यात आलेला आहे हे त्या ठिकाणी लक्षात घ्या. उद्दिष्ट काय असतील तर ग्रामीण भागातील मुलांच्या मूलभूत वाचन व अंकगणित कौशल्यांची प्रत्यक्ष स्थिती म्हणजे वाचन, लेखन ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या यामध्ये आहेत, त्याचं आपण पाहणारच आहोत. म्हणजे खास वाचन, लेखन आणि अंकगणिती प्रमाण म्हणजे अंकगणितामध्ये कसे आहेत ते. मग शालेय नोंदणी किंवा प्रत्यक्ष शिकवण्यातील तफावत त्यांना समजून येते. पुराव्याधारित दिशा, योजना, शैक्षणिक धोरणं यांना समजते काय करावं म्हणून. असाही प्रश्न आपल्याला विचारला जाईल की या रिपोर्टच्या आधारे आपण काय करू शकतो. तर त्यामध्ये शैक्षणिक धोरणं असतील, योजना असतील किंवा सुधारणा असतील, या पुराव्यानुसार किंवा या पुराव्या आधारित आपल्याला त्याला दिशा मार्गदर्शन करता येईल. सर्वेक्षणाची पद्धत काय आहे तर घरगुती आहे, नमुना पद्धत आहे. 20 ते 30 घरं प्रत्येक गावातली घेतली जातात. 5 ते 16 हा वयोगट त्यामध्ये निवडण्यात येतो. ग्रामीण भागातील शाळेच्या बाहेर व शाळेत असलेली दोन्ही मुलं त्यामध्ये समाविष्ट असतात. चाचणीची पद्धत, एक मुलावर प्रत्यक्ष चाचणी घेतली जाते. वाचन चाचणीमध्ये अक्षर ओळख, शब्द वाचन, परिच्छेद वाचन, कथा वाचन असतं, जसं की आपण आपल्या अध्ययन स्तरामध्ये घेत असतो. अंकगणिती चाचणीमध्ये सुद्धा तसंच आहे. संख्या ओळख आहे, वजाबाकी आहे, भागाकार आहे. लिखित परीक्षा यामध्ये नसते, तोंडी व प्रत्यक्ष कृतीवर त्यामध्ये भर दिलेला असतो. ग्रामीण भागामध्ये हा कव्हरेज आहे. याचं कार्यपद्धती किंवा प्रक्रिया म्हटलं तर स्वयंसेवकांना प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं, घरगुती सर्वेक्षण केलं जातं, प्रत्यक्ष चाचणी, माहिती संकलन, विश्लेषण व अहवाल प्रसिद्धी आणि धोरणात्मक चर्चा व जनजागृती यामध्ये आहे. वैशिष्ट्य काय आहे तर घरात जाऊन मूल्यांकन करायचं आहे, कमी खर्चिक आहे, सोपी आहे, पारदर्शक पद्धत आहे आणि शिकण्याच्या गुणवत्तेवर लक्ष देणारी ही खास एक पद्धत आहे. आता यामध्ये बघा, या असरच्या रिपोर्टमध्ये 2021चा जो रिपोर्ट आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे. कारण यामध्ये आता या नोट्समध्ये काही आकडेवारी येणार नाही, परंतु त्यावरती एखाद्या वेळेस चालू घडामोडी संबंधित आपल्याला जर प्रश्न आला तर त्यामध्ये 2021च्या रिपोर्टच्या अहवालानुसार 6 ते 14 वयोगटाच्या संदर्भात आपल्याला काही प्रश्न विचारण्यात येतील. तर महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण जे आहे हे शाळेत प्रवेश घेण्याचं प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. जवळपास 72.8% विद्यार्थी हे वाढून म्हणजेच मागील 2018च्या रिपोर्टमध्ये जी वाढ होती ती वाढ जवळपास ही मुलामुलींमध्ये वाढून ही मुलांमध्ये 67.1 आणि मुलींमध्ये 72.8 अशा संदर्भात झालेली आहे. पुढे नंतर यांच्यामध्ये जर आपण बघितलं की जसं खाजगी शिकवण्यांचं प्रमाण जे झालेलं आहे त्या असर रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे की 2018मध्ये म्हणजे 2018ला पण एक त्या ठिकाणी सर्वेक्षण झालेलं होतं. 2021चंही सर्वेक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. त्या तुलनेत आपण जर विचार केला तर खाजगी शिकवण्यामध्ये जसं प्रवेश घेण्यामध्ये वाढ झालेली आहे तशीच खाजगी शिकवण्यांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. सुरुवातीला हे प्रमाण 14% होतं, ते प्रमाण आता या ठिकाणी 20%च्या आसपास पोहोचलेलं आहे. 20 ते 21%च्या आसपास पोहोचलेलं आहे अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे. पुढे नंतर शाळाबाह्य मुलांचं जर प्रमाण त्यांनी सर्वेक्षणामध्ये काढलं
तर पहिले हे प्रमाण 6% होतं, पण 2018 नंतर 2021मध्ये हे जे प्रमाण आहे हे जवळपास 1.5च्या आसपास 1.2%च्या आसपास गेलेलं आहे. ठीक आहे. तर हे सर्व सर्वेक्षण केल्यानंतर हे एक दिशा कळते की शाळाबाह्य किती, खाजगी शिकवण्यांचं प्रमाण किती. ठीक आहे. आता हे तुम्ही ऐकताय, हे नोट डाऊन करून घ्या, कारण खास महत्त्वाची माहिती आहे ही नोटमध्ये आपल्या आलेली नाही आहे. ठीक आहे. कारण हे काही जे मुद्दे असतात हे नोट्समध्ये काढले जातात, परंतु इंटरनेटचा त्यातमध्ये वापर करून माहिती अपडेट करून हे टाकण्याचं काम या ठिकाणी माझ्याकडून थोडंसं होत असतं. तर त्यामध्ये या स्मार्टफोनच्या बाबतीमध्ये सुद्धा आता आपल्याला विचारण्यात येऊ शकतं, कारण प्रत्येक गोष्टीला ॲप आहे. मग रीड टू मी ॲप असेल किंवा आता नवीन NGO आहेत किंवा काही इंग्लिश असेल, मराठी असेल, गणित असेल, यांच्यासाठी वेगवेगळ्या अकॅडमीज असतील, तर ते विद्यार्थ्यांसाठी काम करत आहेत एक प्रकारे. तर महाराष्ट्रामध्ये हे जे प्रमाण आपण आत्ता बघितलं ते स्मार्टफोनमध्ये सुरुवातीला 2018मध्ये 42.3% प्रमाण होतं, ते 2021मध्ये आता जवळपास हेच प्रमाण 85.5च्या टक्क्यामध्ये जवळपास गेलेलं आहे. म्हणजे कोरोना काळातील शाळा बंद असतील किंवा शिक्षण हे मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन असावं, मग या अंतर्गत स्मार्टफोनची सुद्धा त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे. आता हे तुम्ही एक ॲज अ टीचर असाल म्हणून तुम्हाला सर्व अध्ययन स्तरांमधील नमुने कशाच्या बाबतीमध्ये, तर कशा पद्धतीने ती चाचणी होते याच्या संबंधित देखील आपल्याला एखादा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर आपण नक्कीच त्यावरती लक्ष करायचं आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत NAS म्हणजेच नॅशनल अचिव्हमेंट सर्वे आहे. तर नॅशनल अचिव्हमेंट सर्वे जो आहे याचं NCERT ही संस्था पाहते आणि देश पूर्ण ॲक्वायर्ड म्हणजे क्षेत्र भारत आहे, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात येणारच राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक उपलब्धींचं सर्वेक्षण करण्याचं काम हे NAS या ठिकाणी करत असतं. आता उद्दिष्ट जे आहेत ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक उपलब्धी म्हणजेच लर्निंग आउटकम मोजणे हे आहे. केंद्रशासित प्रदेशाची तुलना विविध राज्य यांच्यामध्ये हे पाहिलं जातं. आता यामध्ये NASद्वारे संपूर्ण देशातील सर्व जिल्ह्यांचा एक प्रातिनिधिक स्वरूपातील नमुना गोळा केला जातो आणि यामध्ये अभ्यासक्रम, अध्यापन, धोरणात्मक सुधारणा करणे, राष्ट्रीय शिक्षण धोरणासाठी डेटा पुरवणे या सगळ्या गोष्टी उद्दिष्टांमध्ये येतात. सर्वेक्षणाची याची पद्धत जी आहे ही रँडम सॅम्पलिंग पद्धत आहे. नमुना पद्धतीमध्ये सरकारी व अनुदानित शाळांमध्ये सुद्धा स्कूल बेस सर्वे केला जातो आणि इयत्ता 3री, 5वी, 8वी आणि 10वी ह्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये यांच्यामध्ये एक 3री, 5वी किंवा यांच्यामध्ये परीक्षा घेऊन त्यामध्ये माहिती गोळा केली जाते. ठीक आहे. तर यामध्ये बघा चाचणीची पद्धत लेखी, वस्तुनिष्ठ व वर्णनात्मक पद्धत असते. विषयामध्ये जर आपण विचार केला तर यामध्ये भाषा, गणित, परिसर अभ्यास हा विषय त्यामध्ये खास करून पाहिला गेलेला आहे. आता हे थोडंसं सर्वेक्षणाचं स्वरूप जर बघितलं तर मानव विकास संसाधन यांच्या मदतीने 13 नोव्हेंबर 2021 रोजी शासकीय व अनुदानित शाळांमध्ये 3री, 5वी, 8वी आणि 10वी यांचं सर्वेक्षणाचं काम आयोजित केलं. त्यामध्ये 50 प्रश्न गणित, भाषा व परिसर अभ्यासासाठी आणि 8वीसाठी मात्र हा जो विषय आहे ना 8वीमध्ये आता परिसर अभ्यास जे म्हणतोय की नाही आपण, तर यामध्ये विज्ञान व सामाजिक शास्त्र आता 3री ते 5वी जर म्हणलं तर लक्षात घ्या 3री ते 5वी नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही. यामध्ये 50 प्रश्न असतात आणि 50 प्रश्नासाठी विषय कोणते कोणते आहेत, तर हे विषय आहेत गणित, भाषा व परिसर अभ्यास. ठीक आहे. म्हणजे 3री ते 5वीसाठी. ओके. आणि पुढे नंतर 8वीसाठी भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र यासाठी 60 प्रश्न आणि नंतर 8वीच्या नंतर त्यामध्ये 10वीसाठी आपण जो 3री, 5वी, 8वी आणि 10वी 3री ते 5वी नाही आहे इथं 3री, 5वी, 8वी आणि 10वी या 4 वर्गांसाठी ही NAS परीक्षा घेत असते. आणि यामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता त्यामध्ये विषय जर बघितलं किंवा गुण जर बघितले तर 70 प्रश्न त्यामध्ये विचारलेले असतात. 3रीसाठी, 5वीसाठी 50 प्रश्न आहेत, 8वीसाठी 60 प्रश्न त्या ठिकाणी आहेत, 10वीसाठी 70 प्रश्न आहेत आणि विषय म्हटलं तर गणित, भाषा, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि त्याच्यासोबतच इंग्रजीसुद्धा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेली आहे. हे सुद्धा आपण स्टार करून ठेवा, लक्षात ठेवा. प्रमुख चाचणीचं स्वरूप हे सुद्धा या ठिकाणी मी सांगितले तुम्हाला की क्षमता आधारित प्रश्न यामध्ये असणार आहे. ठीक आहे. आता एक राष्ट्रीय स्तरावरती हे आयोजन केलं जातं. ग्रामीण शहरी दोन्ही भागांमध्ये केलं जातं. लाखो विद्यार्थी यामध्ये, हजारो शाळा यामध्ये सहभागी होत असतात आणि हे मूल्यांकन जो विषय आपला पेपर सेकंडमध्ये आहे
त्या संबंधित प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो आणि हा जो डाटा कलेक्ट होत आहे हा नियोजन आणि अंमलबजावणी यासाठी उपयुक्त ठरत असतो. आता कार्यपद्धती कशी आहे, तर प्रश्न निर्मिती NCERT तज्ज्ञांकडून केली जाते, चाचणीचा आराखडा केला जातो, शाळांची निवड केली जाते, त्यामध्ये परीक्षेचं आयोजन केलं जातं, OMR डिजिटल मूल्यमापन केलं जातं आणि राज्य राष्ट्रीय अहवाल त्या ठिकाणी दिला जातो. यामध्ये चर्चा करायसारखे काही जास्त मोठे मुद्दे नाही आहेत, एक क्रम लक्षात घेऊ शकतो आपण ॲज अ प्रॅक्टिकली. वैशिष्ट्य यामध्ये बघितलं तर अभ्यासक्रमांची संलग्न आहे, मोठ्या प्रमाणावर शासकीय पातळीवर सर्वेक्षण होतं, धोरणात्मक निर्णयांसाठी अधिकृत आधार म्हणून तो आहे. यामध्ये खास करून जे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहायचे होते ते बघितलेले आहेत. पण आघाडीवरील जिल्हा जर असं कुठलं बघितलं न्यासमध्ये तर आता एक रिपोर्ट या ठिकाणी आलेला आहे. तो रिपोर्ट आपण थोडक्यात पाहणार आहोत. 2021च्या सर्वेक्षणामधला न्यास 2021चं जे सर्वेक्षण झालं यामध्ये बघा तिसरीमध्ये जे प्रमाण होतं तर ते तिसरीतलं प्रमाण, पाचवीतलं प्रमाण किंवा आठवीतलं प्रमाण हे भाषावाईज कमी जास्त आपल्याला दिसून आलेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये जर विचारात घेतलं तर तिसरीमध्ये सोलापूर जिल्ह्याचं प्रमाण जास्त आहे. सोलापूर जिल्ह्याचं प्रमाण जास्त आहे, जवळपास 73.2% आघाडीवर जिल्हा आहे. पुढे नंतर पाचवीमध्ये जर बघितलं तर पाचवीमध्ये सुद्धा सोलापूरचाच क्रमांक आहे, 60.7% हा निकाल आहे. आठवीमध्ये जर बघितलं तर आठवीमध्ये कोल्हापूर आहे. म्हणजे लक्षात ठेवायला कधी आपल्याला चालू घडामोडीमध्ये असा प्रश्न येऊ शकतो आणि नसेल आला तरी आपल्या ज्ञानात भर पाडायसाठी माहिती असू द्या. आणि 10वी जे आहे या 10वीमध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा आहे क्रमांक आलेला, त्यामध्ये 43.7 म्हणजे हे 50%च्या खाली प्रमाण आहे 10वीमधलं. ठीक आहे, तर हे सुद्धा तेवढं लक्षात घ्या कारण इथं हे जिल्ह्यांचे क्रम यामध्ये देण्यात आलेली आहेत. आता तुम्हाला यामध्ये पिसा अंतर्गत आपण माहिती थोडक्यात पाहणार आहोत आणि ही वरची जी माहिती मी सांगितलेली आहे ती नोट डाऊन करून घेण्याचा प्रयत्न करा. एवढी चांगली माहिती आपण या ठिकाणी देत आहोत याबद्दल आपण सबस्क्राईब तर करून बेल आयकॉन प्रेस करायचंच आहे. पण एव्हाना या ठिकाणी आपल्या इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत किंवा कॉम्पिटिटरपर्यंत सुद्धा आपण शेअर त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, आता पिसाबद्दल माहिती घेऊया. प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट हा OECD ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक अँड कोऑपरेशन यातर्फे हे घेण्यात येत असतं. तर याचा लॉंग फॉर्मही आपल्याला कधी परीक्षेत विचारला जाऊ शकतो. याची जी सुरुवात आहे 2000 या साली झालेली आहे, परंतु भारत हा 2009मध्ये या पिसा चाचणीमध्ये सहभागी झालेला होता. ठीक आहे, तर 2008पासून किंवा 2009पासून खास करून आपण हे लक्षात ठेवायचं आहे. कॉन्फिडंट आहे 2009पासून सुरू झालेला आहे. 90 देश त्यामध्ये सहभागी झालेले होते. 80+ दिलं या ठिकाणी, म्हणजेच एक 80+ म्हणजे 90च्या आसपास गेलेलंच आहे. त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय तुलनात्मक मूल्यमापन यामध्ये केलं जातं आणि वयवर्ष कधीपासून केलं जातं तर 15 वर्षाच्या विद्यार्थ्यांची वास्तविक जीवनाशी समस्या सोडवण्याची क्षमता त्यामध्ये घेतलेली आहे. उद्दिष्ट विविध देशाच्या शिक्षण व्यवस्थेची तुलना केली जाते. शिक्षणातील गुणवत्ता व समता देखील त्यामध्ये तपासण्यात येत असते. सर्वेक्षणाची पद्धत नमुना आधारित पद्धत आहे. वयोगट 15 वर्ष आहे. शाळा व विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने त्यामध्ये निवड केली जाते. कॉम्प्युटर आधारित चाचणी आहे. मुख्य क्षेत्र रीडिंग लिटरसी, मॅथमॅटिकल लिटरसी अँड सायंटिफिक लिटरसी यामध्ये आहे. म्हणजेच वाचन आहे, गणित आहे आणि विज्ञान आहे. रटाळ पाठांतर नव्हे तर विचार, विश्लेषण आणि अनुप्रयोग हे या खास परीक्षेचं वैशिष्ट्य आहे. यामध्ये 2021मध्ये सुद्धा 2009च्या नंतर 2021मध्ये पिसा या चाचणीत भारताने निर्णय घेतला होता समाविष्ट होण्याचा सुद्धा. पुढे क्षेत्र आहे आंतरराष्ट्रीय स्तर. 2022पासून पुन्हा सहभाग, म्हणजेच 21पासून हे लक्षात घ्या. खास करून 21पासून निर्णय घेतला, 22पासून सहभाग या ठिकाणी आहे. काही निवडक जिल्हे किंवा केंद्रशासित प्रदेश राज्य आहेत. कार्यपद्धती यामध्ये आंतरराष्ट्रीय फ्रेमवर्क तयार होतो. प्रश्नांचे भाषांतर व सांस्कृतिक सुसंगता आणली जाते. चाचणीचं आयोजन केलं जातं, सांख्यिकीय विश्लेषण केलं जातं आणि देशनिहाय क्रमवारी देखील त्यामध्ये ठरविली जाते. आता या देशामध्ये सर्वात प्रथम आलेला देश कोणता आहे माहिती आहे का? फिनलँड हा देश या पिसा चाचणीमध्ये प्रथम आलेला आहे. ओके, फिनलँड हा देश. 30 लाख विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले होते. फिनलँड आणि सिंगापूर हे देश त्यामध्ये आघाडीवर आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे, याच्यावरती आपल्याला एखाद्या वेळेस करंट अफेअर्स म्हणून विचारलं जाऊ शकतं. बरेच जण करंट अफेअर काय असं म्हणतात, पण व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला डिटेलमध्ये थोडीशी माहिती त्या एक रिव्हिजन स्वरूपात तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मिळू शकते असं मला वाटतं.
काही हरकत नाही. त्यामध्ये आपण ते स्किप देखील करू शकता किंवा नोट्स देखील वाचू शकता. जसं आपण नोट्स आपल्या ग्रुपवरती सेंड करतच आहोत, पण नोट्समध्ये सुद्धा इत्थंभूत माहिती ही ॲड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा त्या ठिकाणी पाहावा लागेल. त्याची स्पीडसुद्धा वाढवून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, काही हरकत नाही. आंतरराष्ट्रीय तुलनात्मक मोजमाप, भविष्यातील कौशल्यावर भर आणि शिक्षणाची जागतिक गुणवत्ता त्यामध्ये वाढवलेली आपल्याला दिसून येत असते. ठीक आहे. तर हे OECD म्हणजेच काय, तर ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेटिव्ह अँड डेव्हलपमेंट अशा पद्धतीची ही संस्था आहे आणि ह्या संस्थेतर्फे हे सर्वेक्षण केलं जात असतं. 2015, 18 आणि 9 यामध्ये सुद्धा सहभागी होण्याचा निर्णय भारताने घेतलेला होता. 2021 नंतर पुन्हा मध्ये बंद केलं आणि पुन्हा नंतर चालू केलं. आता यामध्ये 3 घटक जे आपण बघितलेले आहेत, हे खास करून प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कोणत्या 3 घटकांवर आधारित आहे. तर यामध्ये वाचन साक्षरता, अंकगणितीय साक्षरता आणि वैज्ञानिक साक्षरता या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. आणि पिसाचं एक खास वैशिष्ट्य काय आहे, तर हे रटाळ पाठांतर नव्हे. म्हणजे आता नेहमीच्या काही परीक्षा असतात, काही पाठ केलं की गेलं की पास झाले, अशा पद्धतीची हुशारी त्यामध्ये नसते. तर त्यामध्ये एक क्रिटिकल थिंकिंग असायला हवी किंवा विद्यार्थ्यांमध्ये एक क्षमता, ॲबिलिटी ती डेव्हलप व्हायला हवी, अशा स्वरूपाची ही त्या ठिकाणी चाचणी असते. थोडंसं प्रोपगंडा आहे की ही अवघड असते, परंतु या ठिकाणी CBSE किंवा NCERTच्या मूल्यांकन प्रक्रियेचाच सुद्धा एक तो भाग असू शकतो, असायला हवा, असं आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. तुलनात्मक सारांश तक्ता या ठिकाणी आपणास देण्यात आलेला आहे, तो PDF आहे आणि यामध्ये काही प्रश्नसुद्धा देण्यात आले, ते आपण झटपट पाहूया. बघा, असर या अहवालाचा पूर्ण अर्थ काय आहे? ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट. सोपे प्रश्न चुकायला नको आपले. ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट. ठीक आहे. असर या अहवाल कोणती संस्था प्रकाशित करते? तर ते प्रथम ही संस्था त्या ठिकाणी प्रकाशित करत असते. असर सर्वेक्षण प्रामुख्याने कोणत्या भागावर केंद्रित करते? तर ग्रामीण भागावरती ते केंद्रित करत असते. असर सर्वेक्षणामध्ये कोणता गट निवडला जातो? 5 वर्ष ते 16 वर्ष हा गट निवडला जातो. असरमध्ये मूल्यमापन कशाचे केले जाते? तर मूलभूत वाचन व अंकगणिती कौशल्यांचं त्यामध्ये मूल्यांकन केलं जात असतं. असर चाचणीची पद्धत कोणती आहे? तर तोंडी व प्रत्यक्ष कृती आधारित ती चाचणी आहे. न्यासचा पूर्ण अर्थ काय आहे? तर नॅशनल्स अचिव्हमेंट सर्वे अशा पद्धतीने याचा न्यासचा अर्थ आहे. पुढे न्यास कोणत्या संस्थेद्वारे राबविली जाते? तर न्यास ही NCERT संस्थेतर्फे राबविली जाते. न्यासचा प्रमुख उद्देश काय आहे? तर विद्यार्थ्यांचे लर्निंग आउटकम्स अध्ययन निष्पत्तीज मोजणे आहे. न्यास कोणत्या इयत्तासाठी घेतलं जातं? तर न्यास 3री, 5वी, 8वी आणि 10वी. आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी 10वीचं ॲड केलेलं नव्हतं, आपण हे लक्षात घ्या, ते त्या ठिकाणी ॲड करून होईल. ओके. आताचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिला तर त्या नक्कीच तुमच्या याच्यामध्ये ते करेक्शन होऊन जाईल. ठीक आहे. न्यास सर्वेक्षण कोणत्या प्रकारे घेतले जाते? तर न्यास सर्वेक्षण हे या ठिकाणी शाळा आधारित सर्वे असतं आणि न्यासमध्ये प्रश्न कसे असतात? तर न्यासमध्ये प्रश्न हे क्षमता आधारित असतात. पिसाचा अर्थ काय आहे? तर प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट असा आहे. पिसा कोणती संस्था राबवते? तर पिसा ही OECD ही संस्था राबवते. त्यालाच आपण ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट असं म्हणतो. पिसा मूल्यमापन कोणत्या वयोगटासाठी असतं? तर पिसा हे मूल्यांकन 15 वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता असतं. कोणत्या प्रकारची ही चाचणी घेतली जाते? तर ही संगणक आधारित चाचणी असते, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते ती CBT. पिसामध्ये कोणत्या क्षेत्रावर भर दिला जातो? तर पिसामध्ये जीवनोपयोगी कौशल्यांवरती भर देण्यात येत असतो. खालीलपैकी कोणता घटक पिसामध्ये समाविष्ट नाही? हिस्टॉरिकल लिटरसी त्यामध्ये समाविष्ट नाही. असर व न्यासमधील प्रमुख फरक कोणता आहे? तर असर घरगुती, तर न्यास हे शाळा आधारित आहे. न्यास डेटा प्रामुख्याने कशासाठी वापरला जातो? तर शिक्षण धोरण आणि सुधारणा करण्यासाठी हा डेटा वापरला जातो. असर अहवाल कोणत्या प्रकारचा आहे? तर असर अहवाल हा एक स्वयंसेवी आहे. ओके. पिसाचा उपयोग कोणता आहे? मुख्य उपयोग. तर पिसाचा उपयोग हा देशनिहाय शिक्षण व्यवस्थेची तुलना करण्यासाठी आहे. कोणता अहवाल वार्षिक स्वरूपाचा आहे? तर तो असर हा अहवाल वार्षिक स्वरूपाचा आहे. जसं की आपण 2021च्या वार्षिक अहवालातील काही गोष्टी जसे बघितलेल्या आहेत. न्यास व पिसामध्ये समान बाब कोणती? तर समान बाब म्हणजे आता हे लर्निंग आउटकम आहेत खास करून पाहण्यासारखे. रटाळ पाठांतराऐवजी विचार व अनुप्रयोग हा दृष्टिकोन. या ठिकाणी म्हटलं होतं मी की असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर हा दृष्टिकोन कोणत्या सर्वेक्षणाशी संबंधित आहे? तर तो पिसा या सर्वेक्षणाशी संबंधित आहे. महत्त्वाचे मुद्दे तर बघा, तर असरमध्ये असर प्रथम संस्थेमार्फत केलं जातं. ग्रामीण मूलभूत कौशल्य तपासली जातात. न्यास NCERT तर्फे घेतलं जातं. लर्निंग आउटकम तपासली जातात. 3री, 5वी, 8वी, 10वी. 10वीसाठी स्वतंत्र इंग्रजी विषय. आणि पिसा OECD मार्फत 15 वर्षाच्या विद्यार्थ्यांचं जीवन कौशल्य खास करून क्षमता आधारित
CBT टेस्ट कॉम्प्युटर बेस्ड टेस्टनुसार पाहिली जाते. तर आय थिंक तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, जेणेकरून आमचं मोटिवेशनही वाढेल. चॅनल सबस्क्राईब करा. शिक्षण आधारित किंवा अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधित लवकरच आपण आपल्या चॅनलवरती शिक्षक पात्रता परीक्षेची सुद्धा त्या ठिकाणी अशाच पद्धतीने बॅच कंडक्ट करणार आहोत. जे आपले मेंबर्स आहेत किंवा जे सबस्क्रायबर्स आहेत यांचा भरभरून प्रतिसाद आपल्याला मिळत आहे. एक क्वालिटी एज्युकेशन काय असायला हवं किंवा क्वालिटी लेक्चर्स काय असायला हवीत हे तुमच्याकडून आम्हाला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आम्हाला निश्चितच त्याचा आनंद होतो आहे. आपला अनमोल आणि असा कमेंट्स करण्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद, आभार. आणि असेच सहकार्य आपले राहिले तर नक्कीच आपण आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी सोबत पुढे जाऊ शकू. तर भेटू आपण आपल्या अशाच पुढच्या एका लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.